बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, जीवनात असलेलं दुःख नष्ट करायचे असेल तर बळाचा उपयोग केल्यापेक्षा ज्ञानाचा उपयोग करून नष्ट करणे केव्हाही चांगले असते. बांधवांनो, एका गावात दोन सख्खे भाऊ हे गुण्या गोविंदानं म्हणजेच एकमेकाच्या सुखादुखात धावून जायचे व एकमेकासोबत मित्रासारखे राहत. ते भाऊ कमी आणि मित्र जास्त असे राहत. त्या दोघांची गावात चर्चा होती की दोघं भाऊ नाहीत तरी मित्रच होते, कारण एकमेकाच्या सुखादुखात अडीअडचणीत धावून जाणं, मित्रासोबत राहतात तसं ते राहणं असं त्यांचं होतं. मग असंच दिवसामागून दिवस गेले. या दोघांचेही लग्न झाले, लहानाचे मोठं झाले. या दोघांचेही लग्न झाले. लग्न झाल्यानंतर हे दोघंही मस्त चांगल्या राहू लागले. चांगलं राहता राहतात असंच मस्त 2-3 वर्ष गेले. दोघांच्या बायका मस्त चांगल्या 2-3 वर्ष राहिल्या. मात्र मग काही ना काही कारण असतो या दोघांच्या बायकामध्ये वादविवाद व्हायचे. कामावून म्हणा का कशावरून म्हणा वादविवाद व्हायचे, किंवा शेतातल्या कामावून घरातल्या कामावून असे दोघांच्या बायकामध्ये वादविवाद व्हायचे. आणि शेतीबाडीत सुद्धा वादविवाद व्हायचे. असे वादविवाद व्हायचे. या कारणास्तव त्या कारणास्तव वादविवाद व्हायचे. मग दोघंही त्या गोष्टीकडे इग्नोर करायचे 2-3 वर्ष. कारण त्याला दोघंही हे भाऊ कमी पण मित्र जास्त असल्यामुळं मित्रासारखे राहिल्यामुळं यांना ते इग्नोर करायच्या गोष्टीकडे दुर्लक्ष जास्त करायचं. एकमेकाच्या बायकोच ऐकत नसत. परंतु हे नेहमीच कटकट असल्यामुळं एकानं काय केलं, त्याच्या बायकोचं ऐकलं आणि भावजेसोबत भांडण केलं. त्याच्या बायकोचं ऐकून भावजेसोबत भांडण केलं. म्हणून दुसऱ्यांदाही त्याच्या भावासोबत आणि भावजेसोबत भांडण केली. अशी भांडणं करता करता असेच भांडणं होता हे भांडणं एवढे एकाला पटले की भावाभावातच भांडणं टिकायला लागले. आणि भांडणात एकानं असा उचललीचा दगड एकाच्या मुंडक्यात टाकल्यामुळं तो डायरेक्ट मयतच झाला. मयत झाल्यामुळं तो मरण पावला. आणि मरण पावल्यामुळं तो जीवाने गेला आणि ह्या दुसरा जैनात गेला. या दोघांचंही कुटुंब रस्त्यावर आलं. कशामुळं तर एका या सांगोवांगीमुळंच हे दोघांचंही कुटुंब उद्ध्वस्त झालं. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढंच की दुसऱ्याच्या सांगोवांगीनं भांडण केल्यापेक्षा स्वतः खात्री करा आणि खरं खोटं काय नंतर वादविवाद करा. नसता अशी वेळ तुमच्या सुद्धा येऊ शकतं. म्हणून दुसऱ्यावर सांगोवांगीवर जास्त विश्वास न ठेवता स्वतः एखाद्या गोष्टीचा हे करा, स्वतः त्या गोष्टीचं प्रशिक्षण, स्वतः त्या गोष्टीचं हे करा, माहिती घ्या आणि नंतर निर्णय घ्या. एवढे काय संबंध अशी माणसाचं आयुष्य भविष्य खराब होऊ शकतं. एवढे काय सगळ्यात संबंध. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणासाठी काम पडतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढंच या ठिकाणी सांगत म्हणलो. धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.